फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड। तर बघा आता आपण चाललोय द्वारका माईला। तर हा व्हिडिओ ना द्वारका माईचा आहे। तर चला म्हटलं हा पण व्हिडिओ आपण एडिटिंग करून टाकूया जसा येईल तसा। तर आपण तयार करतोय हा व्हिडिओ आणि आता हा व्हिडिओ आपण टाकूया। तर म्हटलं चला खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलाच नाही कारण मला फार कामं असतात गाईस, तुम्हाला माहिती मी जॉबला पण जाते, तर म्हणून मला थोडा वेळ लागतो एडिटिंग करायला। तर म्हटलं आज बनवून टाकूया आणि मग हा व्हिडिओ आपण टाकून देऊया, अपलोड करूया। तर कधी व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज। आणि आता आपण नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया। तर चला मग आता आपण टाकतो हा व्हिडिओ बनवता आणि मग आपण हा व्हिडिओ अपलोड करूया। एंट्री केली आहे आम्ही, बघू शकता। कपडे घालून तुम्ही असा फोटो काढू शकता, कपडे घालून असे फोटो काढू शकता भाई। काढायचे का ताई? मला लागले 500ची नोट आहे। असं गार्डन आहे। आता बघू आतमध्ये साईबाबाची शिर्डी तिकडे वाटतं साईबाबाचं गाव, इकडे पण आहे। हे बघ हे खेळू शकता पोरं, चल आपण खेळूया। एक शोकाव नाही तू पाणी उडवणार, किती छान पुरं जुन्या काळचं। आणि ह्याच्यावरून ना काय ट्रेन जाते, छोटी म्हणून ट्रेन। त्या ट्रेनमध्ये पण तुम्ही फक्त 50 रुपये लागणार आहे ना, 50 रुपये लागणार आहे। चला मग आता आपण आतमध्ये जाऊया साईबाबाच्या गावात। एंट्री सगळ्यात आधी गोंधळ भाई, गोंधळ। तुम्ही मोबाईल न काढा, तुम्ही माझ्या मोबाईल न काढा। कशी गादी बनवते बघा, हा कापूस आहे आणि हे बाल्कनच आलं आहे। तर पाहू शकता गाईज किती सुंदर आहे इथं। आणि वरती ट्रेन चालली आहे, ट्रेन पण तुम्ही खेळू शकता। पर पर्सन 150 रुपये फी आहे आतमध्ये जायची। नंतर तुम्ही काही पण खेळू शकता, त्याची वेगळी फी आहे। आणि थोडं काही असं बिगर पैशाचं पण आहे आतमध्ये, साधं सिंपल खेळायचं ते पण तुम्ही खेळू शकता। खूप छान लोकेशन आहे आतमध्ये आणि इतकं सुंदर वाटतं ना गाईज, असं वाटतं की आपण खरंच साईबाबाच्या नगरीत आलो आहे। आणि आमचं म्हणजे नशीब चांगलं की आम्ही द्वारका माईला गेलो आणि मग फिरून आलो आतमध्ये। तुम्ही पण जा आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि खूप छान वाटतं। आणि सगळे जुन्या काळातले सगळे लोक तिथं आहे आणि सगळे बनवून ठेवले त्यांनी, खूप छान मेंटेन करून ठेवलं आहे आणि खूप छान पण वाटतंय तिकडे आतमध्ये।
आणि खूपच मस्त वाटतं. आणि तुम्ही बघा ईर पण एक मस्त छोटीशी ईर आहे. आणि पाहू शकताय कसे कटिंगवाले बसले, इरीच्याच बाजूला बसले, हे त्यांची कटिंग करतायत. आणि नंतर खूप छानच वाटतंय. हे बघा इरीमध्ये पाणीसुद्धा खूप आहे. मला तर वाटलं इरीत पाणी नाही नसेल, पण इरीमध्ये पाणी पण निघालं बघा, है ना. किती पाणी आहे ना इरीमध्ये. आणि समोर बघा बैल, सर्जा राजाची जोडी दिसते ना, खूप छान आहे. आणि कुमार बघू शकता तुम्ही, कुमार मटके बनवतोय. आणि आम्ही बघितलं आमच्या भागानं काय नाही, पण तुम्ही बघशाल ना खरंच खूप सुंदर वाटतं आणि मस्त एकदम छान वाटतं. तर चला मग बघा व्हिडिओ पूर्ण. बांगड्या भरणार, बघू शकता बांगड्या भरणार आहे. पूर्ण आपली साईबाबाची नगरी आहे. बघा एक अशी भाजीची दुकान लावली आहे, त्यांनी फुलं विकायला ठेवले. आणि ह्या ताईंनी कुंकू, हळदी, गजरा, हार, फूल, नारळ आणि इकडे बघू शकता भाज्या विकायला ठेवल्या आहे. अशी आपली साईबाबाची नगरी आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी साईबाबाची नगरी आहे. आणि बघा एक काका भाजी घ्यायला आले. आणि हे बघा वांगे, बटाटे, फ्लावर आहे. आणि बघा काय पप्पा कुठे? सब्जी बेच रहे, सब्जी. इकडे साईबाबाचं दीपावली मनाई सुहानी दीपावली. हे सुंदर मंदिर बघा, किती सुंदर आहे. दीपावली मनाई सुहानी दीपावली, असं गाणं आहे ना, मंदिरावर शूट करतात. छान. झाडाखाली पंचायत चालू यांची. अशी निमाची छान झाड आहे निमाचं, आणि छान असं बसले आहे, पाहू शकता. हा आली आली. आणि तिकडे बघा गादी बनवत आहेत. तिकडे बैल चालतोय आणि तेल काढतायत. आणि तिकडे हो थांब. हे बघा बैलाची जोडी, शेत वखरताय शेत. आणि भैयूचं चाललंय व्हिडिओ काढ, फोटो काढ. त्याला फोटो काढायचा येड आहे, आम्हाला व्हिडिओ काढायचा येड आहे. झूम करून ठेवले पप्पांनी. बघू शकता गाईज हे दुकान. सामान द्या हो काका, काय ठेवलंय सामान? काय काय विकायला तुमच्या दुकानात? मूग डाळ, तूर डाळ आणि वाटाणा, 3 वस्तू आहे गाईज. द्या एक एक पावशर. झालं बरोबर ना. हे बघा नाही काका, त्यांचे केस कापता आहे, बघू शकता. काय छान आहे असं बनवलं. साईबाबाचं नाही, साईबाबा आणि साईबाबाची छानशी तुळशी पण आहे. हे झाड बी काय फलांचंच वाटतं. छान असं हे साईबाबाचं घर आहे.
कुरड्या बनवते मुली. आणि इकडे 2 जणी शेवया बनवते. जुन्या जमान्यात अशा शेवया बनवायच्या. आणि ते काय आणि एक कुंभाराच्या घरी इकडे मटके. आणि बाळ बघा, बाळ आलाय इकडे. बाळ महाराज इकडे चनेवाले चनेवाले काका थकून गेले शेंगा विकणारे आणि ते झोपले. मला पण थोडा शेंगावाले काका थकले आणि ते थकून झोपले बिचारे. बघू शकतो झोपले. बाळ दिवसानंतर आले आपण. इकडे पण साईबाबा पीठ दळताय. देखो या लोकांनी थोडं हे करायला पाहिजे होतं ना थोडं. पण एक मावशी जंगल पण खूप घन आहे. छान आहे ना असं भारी वाटतं. म्हणजे इकडे बघ समय आहे. 4 समय आहे देवाची गोष्ट करा. इकडे ये तपस्या करतायत आणि आता सध्या एकत्रित झाडे सगळी एकत्रित झाडे. इकडे बघा कुत्रा. कबूतर पाणी प्यायला आले आहे. साईबाबा तिकडे मिट्टू बसले बघ. पोपट तिकडे पोपट बसलेला आहे. इकडे कबूतर ना पाणी प्यायला आले आहे. सीपी पण बोलता ना यांना. जुन्या जमान्यात त्यांना सीपी बोलायचे. आता आपण त्याला टेलर. नंतर तिकडून आलं ब्रह्मकमळचं झाड बघते आपल्या घरी. देवाला निवड ठेवले. ब्रह्मकमलला पण निवड ठेवले है ना. नंतर हे बेसनाच्या पातोड्या बनवल्या आहे साईबाबांनी. हे पातोड्या बेसनाच्या. आणि साईबाबांनी स्वयंपाक केला आहे आणि सगळ्यांना वाढून दिले. एवढ्या मोठ्या हंडीत स्वयंपाक केला आहे. आणि तिकडे मुलगी काय करते वाटतं ना. पकड चल. अरे मामा. आणि आजी विकती हळदी कुंकू चंदन नारळ. खंडोबाचंच मंदिर इकडे. काय बोलू मी तर बघितलं बी नव्हतं. बघा कोंबडा. जुन्या काळात सगळं छान असं लाकडी बांधकाम करून. हे सकाळच्या पायरी हरिराम बोला वासुदेवाला वासुदेवाला है ना. वासुदेव. आणि इकडे बघा मावशी गवत असते आणि आपली बकरी. आणि गरम पाणी करायचं हे जुन्या काळातलं. गरम पाणी करायचं हे जुन्या काळातलं. देवपुराड मी करताय. एकच झाड वीर बघू शकतात जुन्या काळातली. आणि 2 डब्यानी पाणी भरताय. हे चिकूचं झाड आहे बाई. बघू शकता आपण आलोय यांच्याकडे. काय गोरेलाकडे. गोरेला एकटे बसले वरती आणि वरचं असं लोकेशन आहे. पाहू शकता छान. आणि बघा बघितलं किती मोठं ढोल आहे. एक छोटा एक मोठा है ना. आणि तिकडे चालू आहे मॅजिक शो.
आणि असा हा झाड आहे. आणि आता होणारे संध्याकाळ आणि आता आपल्याला जायचं घरी, म्हणून म्हटलं फटाफट व्हिडिओ शूट करून घ्यावा, कारण की रात्र झाल्यावर मग व्हिडिओ काही एवढं छान निघणार नाही आहे, म्हणून मी म्हणलं तुम्हाला दाखव. बघा कसे छान आहे. अरे हो काय भारी फोटो काढायचं आहे. हे फोटो काढायचं तर भारी रे. रिअल वाटतं. भालू बघा, भालू. जिराफची मुंडी बघा केवढी मोठी. गाई जिराफ. इकडे पण जंगलून एक वाघ आला बघा. बाबा असं वाटतं रिअल वाघ आहे, रिअल. त्याला इकडे गेंडा पाहिला का, गेंडा असं आहे. त्याच्या पाठीमागे पण एक आहे बिबट्या. हे बघा बिबट्या. आई शपथ असं वाटतं रिअल आहे, रिअल. बाई जेब्राकडे. तेजस, तेजस इकडे या ना, मी काहीतरी खेळ. ओ तेजस. आलसीराम थकले, झोप बसले थकून चणी सगळे. करून घेईन. मार खातो का पीठ, येऊ नको, लादबीत लागेल. तेजस नको, तेजस. संपलं आता आपलं.
इथं आपण चाललोय बाहेर. Hello, Ando.